ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव नगर परिषद उपनगराध्यक्षपदी सिराजुद्दीन पटेल बिनविरोध। सोशल मीडियावरील भाजप राष्ट्रवादी युती ठरली चर्चेपुरतेच। शेवगाव नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सिराजुद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच स्वीकृत नगरसेवकपदी अजिंक्य लांडे, साईनाथ आधट व गणेश कोरडे यांचीही बिनविरोध निवड झाली। गुरुवारी दिनांक 15 तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या निवड प्रक्रियेला नगराध्यक्षा सौ माया मुंडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थिती लावली होती। उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून सिराजुद्दीन पटेल व निलेश रोकडे, भाजपकडून सागर फडके व नितीन दहिवाळकर, शिवसेनेकडून आशुतोष डहाळे तर शरदचंद्र पवार गटाकडून वजीर पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे सागर फडके यांनी अर्ज मागे घेत 4 नगरसेवकांसह सभागृहातून काढता पाय घेतला। त्यानंतर भाजपचेच नितीन दहिवाळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निलेश रोकडे, शिवसेनेचे आशुतोष डहाळे, शरदचंद्र पवार गटाचे वजीर पठाण यांनी अर्ज मागे घेतल्याने सिराजुद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड मुख्याधिकारी विजय घाडगे यांनी घोषित केले। सोशल मीडियावरील युती हवेतच। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्यांचे एकत्रित फोटो व्हायरल होत होते। त्यामुळे नगरपरिषद पातळीवर दोन्ही पक्षांत युती झाल्याची चर्चा रंगली होती। मात्र उपनगराध्यक्ष निवडीत ही युती प्रत्यक्षात नसल्याचे स्पष्ट झाले। नगर परिषद उपाध्यक्षपदाची शेवगाव तहसील कार्यालयामध्ये निवडणूक होती। माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब, माननीय आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब व आमचे युवकांचे नेते क्षितिज भैया घुले पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे माझे वडील सिराजुद्दीन बापूजी पटेल यांचा अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि त्या अर्ज दाखल झाल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट साहेब एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांच्या शिवसेनेने जे आत्ताच नगराध्यक्ष म्हणून जनतेतून त्यांची चांगल्या मताने निवड झाली त्यांनी आणि सर्व नगरसेवक शिवसेनेचे आणि शरद पवार गटांचे सर्व नगरसेवक यांनी आणि सर्वांनीच या ठिकाणी सहकार्य केलं आणि माझे वडील सिराजुद्दीन बापूजी यांना बिनविरोध निवड केलं। त्याबद्दल मी सगळ्या पक्षाचे या ठिकाणी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि शेवगाव शहराचं हातात हात घालून आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने विकास करू या ठिकाणी एवढंच सांगतो। थांबतो। धन्यवाद। शेवगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाच्या निवडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांनी एकत्र येऊन उपनगराध्यक्ष या तिन्ही पक्षाचा गटाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सिराजुद्दीन पटेल हे उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले असून आज सर्व नगरसेवक तिन्ही पक्षाच्या नगरसेवकाचं मी मनापासून अभिनंदन करीन। गेले 8-10 दिवसापासून शिवसेना आणि एकत्र येण्याची प्रक्रियामध्ये आम्ही आमची शांत भूमिका घेतली होती। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या उमेदवारांना सगळ्यांना आम्ही एकत्र येण्याची साथ घातली होती। तर सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या विकासासाठी, नगरपालिका आणि या शेवगावच्या भविष्याच्या शांततेसाठी आम्ही एकत्र काम करणार आहे। आज 10+8 असे 18 लोक एकत्र आले 24 पैकी। शिवाय स्वीकृत नगरसेवक हा चिठ्ठीवर शिवसेना गटाचा साईनाथ आदाट हा आमच्या शिवसेना गटाचा आज चिठ्ठीवर निवडून आला आहे। म्हणजे आमच्या गटाचे नगरसेवक पण झालेत, आम्ही एकत्र सत्तेत पण आलो। काही मंडळी शिवसेनेला बाजूला ठेवायचं, अरुण मुंडेला कामकाज करून द्यायचं नाही, भविष्यामध्ये कसा कामकाज करतो हे पाहू अशा पद्धतीच्या वल्गना आणि काही मोठे मंडळी पण जे नगरसेवक निवडून आलते ना सगळे प्रामाणिक भूमिकेत होते की आपल्याला गावाचा विकास करायचा।
माझे राष्ट्रवादीमधले दोन्ही राष्ट्रवादीतले सर्व वैयक्तिक नगरसेवक माझे चांगले मित्र आहेत आणि सगळे निवडून आलेले आहेत, विजय नाचणार आहेत, गावासाठी काम करायचंय, कुठंतरी चांगलं काम करायचंय अशा भूमिकेतून एकत्र आले. आज शिवसेना शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार व्यक्त करीन. आज हा विजय त्यांना अर्पित मी करतो एकनाथ शिंदे साहेबांना. कारण नगरविकास खातं शिवसेनेकडे आहे, शिंदे साहेबाकडे, आणि दुसरं अर्थ खातं हे अजित पवार साहेबाकडे आहे. त्याच्यामुळं विकासाचा गाडा हा मोठ्या प्रमाणे आणि जोरात चलन एवढंच मी सांगतो. भविष्याच्या गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं मी बोलतो. ह्या विकासामध्ये माननीय नरेंद्र पाटील घुले असतील, शेखर पाटील घुले असतील, क्षितिज असतील, आमचे मित्र संजीव भोकोळगे असतील, आशुतोष आमचे तालुकाचे शिवसेनेचे अध्यक्ष आशुतोष डहाळे असतील, हरीशजी भारदे असतील, यजनजी काजी असतील, यांचं मनापासून वजीरभाई पठाण असतील मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्याचे धन्यवाद देतो.